वेलकम फ्रेंड्स, समर्थ कोचिंग क्लासेस चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे, तुम्हाला आठवतच असेल की इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग ठरवण्याचा एकमेव अधिकार जर कुणाला असेल तर तो आहे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी म्हणजेच ऑक्सफर्ड पब्लिकेशन लंडन. त्यामुळं आपण जगात कुठेही गेलो तरी इंग्लिश शब्दांचे स्पेलिंग शक्यतो तेच आहेत, त्याच्यात जास्तीचा फरक आपल्याला आढळून येत नाही. परंतु जसं की तुम्हाला माहिती आहे, जगामध्ये असे दोन देश आहेत, एक अमेरिका आणि एक ब्रिटन म्हणजेच इंग्लंड. या दोन्ही देशामध्ये इंग्लिश बोलली जाते. तसे अमेरिकेतले जे लोक आहेत हे मूळचे ब्रिटिशच आहेत, आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे. त्यांनी इंग्लंडमधून जाऊन अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या आणि ते कायमस्वरूपी तिथंच स्थायिक झाले. परंतु कालांतराने असं झालं की तिथं स्थायिक झालेल्या लोकांची जी मूळ बोली भाषा होती इंग्लिश, त्या भाषेच्या शब्दामध्ये जे स्पेलिंग असतं त्या स्पेलिंगमध्ये थोडा थोडा काळानुरूप फरक पडत गेला आणि आज अशाच प्रकारच्या काही शब्दांचं आपल्याला स्पेलिंग बघायचं आहे, जे की ब्रिटनमध्ये बोलल्या गेलेल्या इंग्लिशमध्ये शब्दांचं जे स्पेलिंग आहे त्याच्यापेक्षा अमेरिकेत बोलल्या जात असलेल्या इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग थोडंसं वेगळं आढळून येतं. तर काही ब्रिटिश इंग्लिशमधले शब्दच असे आहेत की ज्याच्यासाठी अमेरिकन इंग्लिशमध्ये पूर्णपणे शब्दच वेगळा आहे. तर असे काही शब्द बघायचेत आपल्याला ज्यांच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे, तर काही शब्दांतच फरक आहे. मित्रांनो, पहिला शब्द आहे सेंटर. याचं ब्रिटिश इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे CENTRE, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये CENTER. दुसरा शब्द आहे मित्रांनो ॲनालाइज. ब्रिटिश इंग्लिशमध्ये ANALYAC, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये ANALYZE. इकडं S इकडं Z. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे मित्रांनो डिफेन्स. ब्रिटिश इंग्लिशमध्ये DEFENCE, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये DEFENSE. चौथा शब्द आहे मित्रांनो कलर. ब्रिटिश इंग्लिशमध्ये COLOUR, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये COLOR. मित्रांनो, त्याच्या पुढचा शब्द आहे ऑनर. ब्रिटिश इंग्लिशमध्ये HONOUR, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये HONOR. EU वगळलेलं आहे. मित्रांनो, त्याच्या पुढचा शब्द आहे मीटर. ब्रिटिश इंग्लिशमध्ये METRE, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये METER. त्यानंतरचा शब्द आहे रिअलाइज. REALIAC. हा झाला ब्रिटिश, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये REALIZE. त्याच्या पुढचा शब्द आहे मित्रांनो ब्रिटिश इंग्लिशमध्ये जो शब्द आहे टॅक्सी. या शब्दासाठी अमेरिकन इंग्लिशमध्ये शब्दच वेगळा आहे, तो म्हणजे कॅब. त्याच्यानंतर एरोप्लेन हा जो ब्रिटिश शब्द आहे AEROPLANE, त्याला अमेरिकन शब्द आहे एअरप्लेन AIRPLANE. त्याच्यानंतर ब्रिटिश इंग्लिशमध्ये बिस्किट BISCUIT हा जो शब्द आहे याला अमेरिकन इंग्लिशमध्ये पूर्णपणे शब्दच वेगळा आहे, तो म्हणजे कुकी. त्याचसोबत ब्रिटिश इंग्लिशमध्ये LIFT लिफ्ट या शब्दाला अमेरिकन इंग्लिशमध्ये इलेव्हेटर ELEVATOR असा शब्द आहे. तर मित्रांनो, ब्रिटिश इंग्लिशमध्ये पेट्रोल PETROL पेट्रोल हा जो शब्द आहे त्याला अमेरिकन इंग्लिशमध्ये गॅसोलिन GASOLINE किंवा फक्त गॅस असं म्हणतात. तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये टॉर्च हा शब्द TORCH, त्याला अमेरिकन इंग्लिशमध्ये फ्लॅश लाईट FLASHLIGHT. तर हा शब्द ऐकल्यावर मात्र तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ब्रिटिश इंग्लिशमध्ये पब्लिक टॉयलेट PUBLICTOILET, याला अमेरिकन इंग्लिशमध्ये आहे रेस्ट रूम. आता रेस्ट रूमचा जर अर्थ बघायला गेला तर विश्रांती कक्ष.
टॉयलेट हा विश्रांती कक्ष असतो का? तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये व्हॅन किंवा लॉरी या शब्दाला अमेरिकन इंग्लिशमध्ये ट्रक असा शब्द आहे. त्यासोबत ब्रिटिश इंग्लिशमध्ये अंडरग्राऊंड या शब्दाला अमेरिकन इंग्लिशमध्ये सबवे SUBWAY असा शब्द आहे. तर ब्रिटिश शब्द फ्लॅट FLAT फ्लॅट म्हणजे सदनिका, याला अमेरिकेमध्ये अपार्टमेंट असा शब्द आहे APARTMENT. तशाच प्रकारे ब्रिटिश इंग्लिशमध्ये सुट्ट्यासाठी हॉलिडेज हा शब्द आहे, तर त्यालाच अमेरिकन इंग्लिशमध्ये व्हॅकेशन्स VACATIONS आपण म्हणत नाही का, समर व्हॅकेशन, दिवाळी व्हॅकेशन. तर त्यानंतर मित्र ब्रिटिश इंग्लिशमध्ये स्वीट्स या शब्दाला अमेरिकन इंग्लिशमध्ये कॅन्डी CANDY असा शब्द आहे. त्याच प्रकारे ब्रिटिश इंग्लिशमध्ये कर्टेन COURTAINS कर्टेन्स म्हणजे पडदे, त्याला अमेरिकन इंग्लिशमध्ये ड्रेप्स DRAPES असा शब्द आहे. तर त्यासोबत आणखीन एक शब्द असा आहे, लहान बाळाला जे घालतो ना आपण, ब्रिटिश इंग्लिशमध्ये नॅपी NAPPY या नॅपीला अमेरिकन इंग्लिशमध्ये डायपर असं म्हणतात DIAPER. तशाच प्रकारे ब्रिटिश इंग्लिशमध्ये ट्राउझर TROUSER विजार आपण मराठीत म्हणतो, या ट्राउझरला अमेरिकन इंग्लिशमध्ये पॅन्ट असं म्हणतात PANT. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे काही शब्द होते ज्यांच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे, तर काही पूर्ण शब्दच वेगळे आहेत. ब्रिटिशमध्ये वेगळा शब्द आणि त्याला अमेरिकेत पूर्णपणे वेगळा शब्द. तर हे शब्दांचे स्पेलिंग कधी कधी आपल्याला थोडंसं कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतं की हे वेगळं कसं काय स्पेलिंग. तर त्याचं कारण असं असतं की एक शब्द ब्रिटिश असतो तर दुसरा शब्द अमेरिकन असतो, म्हणून त्यांच्या स्पेलिंगमध्ये थोडा थोडा कुठं यस असं दिसून येतं, कुठं त्यालाच झेड दिसून येतं. तर हे चुकीचे नसून ते दोन्ही बरोबर असतात, फक्त एक ब्रिटिश असतो आणि एक अमेरिकन असतो, एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण. ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या या व्हिडिओचा फायदा आपल्या मित्रमैत्रिणींनाही व्हावा, तर मित्रांनो आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं लोकांना मदत करत चला, व्हिडिओ शेअर करत चला. ओके, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय टिल देन.